नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण रेल्वे भरती 2025 म्हणजेच RRB ग्रुप डी. मित्रांनो, ज्याही विद्यार्थी मित्रांचे पेपर बाकी होते त्यांचे या ठिकाणी हॉल तिकीट येणं सुरू झालेले आहेत. मित्रांनो, हॉल तिकीट आपल्याला या ठिकाणी जीमेलच्या साहाय्याने मिळत आहेत. ज्याही विद्यार्थी मित्रांचा पेपर बाकी आहेत त्यांच्यासाठी आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण आपण या ठिकाणी अंकगणित आणि बुद्धिमत्ता जे मागील पेपरला म्हणजेच यापूर्वी जेवढेही शिफ्टमध्ये आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरती प्रश्न विचारले होते ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. गणित सोपे विचारले जात आहेत की पॅटर्न बदललेला आहे हे आपल्याला आजच्या या सेशनवरून लक्षात येईल. आणि सोबतच मित्रांनो, तुम्ही जर RRB NTPC भरती 2026 साठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे. मागील पेपरला विचारलेले हे प्रश्न असणार आहेत आणि सोबतच मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाची गणितं आपल्याला या ठिकाणी ट्रिक्सनुसार पाहायला मिळणार आहेत. तुम्ही इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर गणित हा विषय सर्वांसाठी महत्त्वाचाच आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बघूया प्रश्न आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जातात. तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न दिसतोय मित्रांनो, बघा काय दिलेला आहे. प्रश्न असा आहे की आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर 4/9 होईल किंवा 4/9 होईल तर मुलाचे वय काढा. मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा या प्रश्नाला कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येते. या ठिकाणी काय दिलेलं आहे, सुरुवातीला आईचे वय आणि मुलाचे वय या ठिकाणी म्हणजे दोन व्यक्ती आहेत, दोघांचे नाव तुम्ही या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. मग मी या ठिकाणी मुलगा लिहिलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आई आहे, आई लिहून घ्यायचं आहे. बघा सोडवण्याची पद्धत कशा पद्धतीने आहे ती. त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा, या ठिकाणी आपल्याला 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी असलेले गुणोत्तर दिलेलं आहे 4/9. म्हणजेच 4/9 तर 4 हे मुलाचं असेल या ठिकाणी गुणोत्तर आणि 9 हे आईचा गुणोत्तर असेल. क्लिअर झालं इथपर्यंत? ठीक आहे. आता पुढे काय करायचं आहे बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. ठीक आहे. मग तुम्हाला या ठिकाणी या दोघांमधला फरक घ्यायचा आहे, म्हणजे गुणोत्तराचा फरक घ्यायचा आहे. 9 मधून 4 वजा केली मिळाली मित्रांनो 5. ओके. आता या ठिकाणी हे 5 जे आहे या 5 ने 25 ला भाग द्यायचा आहे. ठीक आहे. आता भागाकार करा. 5 एक 5, 5 5 25 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 5 वर्ष मिळाले. ठीक आहे. आता बघा या 5 ने काय करायचं आहे, तुम्हाला कोणाचे वय विचारले, मुलाचे वय विचारले. मग या 5 ने तुम्ही त्याच्या गुणोत्तराशी गुणा, म्हणजे 4 गुणिले 5 केले तर किती येईल मित्रांनो, 4 पंच 20 वर्ष. आता हे 20 वर्ष जे मिळालेलं आहे हे कधीच आहे, तर आपण या ठिकाणी 8 वर्षापूर्वीच्या गुणोत्तराला गुणलं म्हणजे 20 वर्ष हे 8 वर्षापूर्वीचं आहे. बरोबर. मग आपल्याला मुलाचे आजीचे वय विचारले तर सरळ तुम्ही या 20 मधून 8 वजा करणार म्हणजे किती उत्तर मिळतील तुम्हाला, 12 वर्ष हे या ठिकाणी मुलाची आजीचे वय मिळालेलं आहे. मित्रांनो, पर्याय डी मध्ये बघू शकता आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. ठीक आहे. अशाच पद्धतीने आपल्याला या प्रश्नाला शॉर्ट ट्रिक्सनुसार सोडवायचा होता. समजलंय सर्वांना? ठीक आहे, तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. बघा मित्रांनो, रिझनिंगवरचा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर बघा, विधान आणि निष्कर्ष यावर आधारित होतं. मग कोणता निष्कर्ष करेक्ट आहे ते आपल्याला या ठिकाणी सोडवायचं होतं. वेन आकृतीनुसार या प्रश्नाला आपण सोडवू शकतो. विधान दिलेलं आहे, 2 विधान आहे मित्रांनो आणि निष्कर्ष 2 आहे. मग कोणते निष्कर्ष करेक्ट आहे हे आपल्याला या ठिकाणी ठरवायचं होतं. आता आपण या ठिकाणी विधानावरून वेन आकृती काढू शकतो. मग कशा पद्धतीने बघा, विधान दिलेलं आहे मित्रांनो, 1 नंबरचा विधान आहे, सर्व झाडे पाने आहेत. आता आकृती कशी तयार होते बघा, या ठिकाणी सर्व झाडे हे पाने आहेत म्हटलंय, बरोबर आहे. मग तुम्हाला या ठिकाणी झाडासाठी एक सर्कल काढायचं आहे. बघा कशा पद्धतीने, या ठिकाणी मी हे सर्कल काढलंय. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे झाडे. ठीक आहे. म्हणजे हे सर्व झाडे आली या सर्कलमध्ये, या वर्तुळामध्ये सर्व झाडे आली. ठीक आहे. मग सर्व झाडे हे काय आहे, तर मित्रांनो सर्व झाडे हे पाने आहेत. मग पानांसाठी आपल्याला या ठिकाणी परत सर्कल काढावं लागेल. बघा या ठिकाणी मी सर्कल काढले परत. मग याला नाव दिलं मित्रांनो आपण पाने. ठीक आहे. बघा
सर्व झाडे म्हणजे या ठिकाणी हा बघा सर्व झाडे हे काय आहे पान आहेत म्हणजे या ठिकाणी सर्व जे झाडे आहे हे पानामध्ये येतील. याच्यानंतर दुसरा विधान बघा सर्व पाने ही फुले आहेत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे बघा परत या ठिकाणी तुम्हाला सर्कल काढायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि तुम्हाला इथे नाव द्यायचं आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फुले हे नाव देता येईल. वेन आकृती कशी तयार झाली बघा. सर्व झाडे हे पाने आहेत म्हणजे सर्व झाडे हे पानाच्या आत आली पाहिजे. मग पानामध्ये सर्व झाडे आली त्याच्यानंतर सर्व पाने हे फुले आहेत म्हणजे सर्व फुलामध्ये हे पाने आलं पाहिजे आली. ओके. आता या आकृतीवरून आपल्याला निष्कर्ष कोणता करेक्ट आहे ते ओळखता येतो. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता विधान घेतले आपण. विधानावरून आपण कशा पद्धतीने आकृती तयार केली वेन डायग्राम तयार केली. ठीक आहे. म्हणजे सर्व झाडे हे पाने आहेत म्हणजे झाडाचा पूर्ण पोर्शन हे कशामध्ये आलंय मित्रांनो तर पानामध्ये आलंय. ठीक आहे. याच्यानंतर सर्व पाने हे फुले आहेत म्हणजे सर्व पाण्याचा जो पोर्शन आहे सर्व पानाचं पोर्शन हे फुलामध्ये आलं. क्लिअर झालं. आता आपल्याला निष्कर्ष बघायचा आहे बघा. आता निष्कर्ष बघत असताना सुरुवातीला काय करायचं आहे बघा. आता याची तपासणी कशी करायची पडताळा कसा घ्यायचा तर तुम्ही बघू शकता मित्रांनो पहिला निष्कर्ष दिलेला आहे की सर्व झाडे हे फुले आहेत. ठीक आहे. सर्व झाडे हे फुले आहेत मग हे करेक्ट आहे की रॉंग आहे ती कशी ठरवायची बघा. आता सर्व झाडे म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता झाडांचा जो पोर्शन आहे तर सर्व झाडे हे झाडाचा जो पोर्शन आहे हे फुलामध्ये आलं की नाही आलाच थोडाफार तरी किंवा पूर्ण याच्यामध्ये आलेलाच आहे. ठीक आहे. म्हणजेच हा जो निष्कर्ष आहे मित्रांनो हा निष्कर्ष करेक्ट असणार आहे. ठीक आहे. मग आणखी जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर निष्कर्ष 1 मध्ये बघू शकता आपण आतून म्हणजे आतल्याकडून बाहेरकडे जात आहे. बरोबर की नाही म्हणजे आतून आपण बाहेर जात आहेत म्हणजे काय मित्रांनो जेव्हा आपण आतल्या वर्तुळाकडून बाहेरच्या वर्तुळाकडे जातो जसे की झाड आणि फुले तेव्हा सर्व म्हणजेच निष्कर्षामध्ये बघू शकता तुम्ही निष्कर्षामध्ये जेव्हा सर्व असा या ठिकाणी दिलेला असतो तेव्हा तो विधान नेहमी कसा असतो मित्रांनो तर बरोबर असतो. क्लिअर झालं. त्याच्यानंतर आता दुसरा निष्कर्ष आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे पडताळा घ्यायचा आहे की काही फुले हे झाडे आहेत. मग अशा वेळेस काय करायचं आहे तर बघा की काही फुले हे काय आहे झाडे म्हणजे आपण या ठिकाणी बाहेरून आतकडे जात आहेत. ठीक आहे. मग अशा वेळेस काय करायचं आहे बघा तर जेव्हा आपण बाहेरच्या वर्तुळाकडून म्हणजे बाहेरच्या वर्तुळाकडून आतल्या वर्तुळाकडे येतो जसे की फुले याकडून आपण झाडांकडे येतो तेव्हा काही म्हणजे तुम्हाला जेव्हा विधान निष्कर्षामध्ये काही दिलेला असतो तेव्हा हे नेहमी विधान कसं असतो तर बरोबर असतो मित्रांनो. तेव्हा हे पण विधान कसं असतो तर बरोबर असते. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पर्याय सी मध्ये करेक्ट उत्तर पाहायला मिळतो की दोन्ही निष्कर्ष म्हणजे 1 आणि 2 हे योग्य आहे. अशा पद्धतीने वेन आकृती म्हणजे विधान आणि निष्कर्ष हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नाची उत्तरं काढता येते मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 काय विचारलं होतं बघा परीक्षेला तर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे. त्यांच्या अंशातून 2 वजा करून व छेदात 7 मिळवून तयार झालेल्या अपूर्णांकाशी किंवा अपूर्णांक 1/2 शी सममूल्य होतो तर तो अपूर्णांक कोणता. आता ह्या प्रश्नाला सोडवायचं कशा पद्धतीने बघा सेकंदात हा प्रश्न आपण सोडवू शकतो. मग कशा पद्धतीने तर एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी काय करायचं आहे तर बघा मित्रांनो तुम्ही पर्यायानुसार हा प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे. मग कशा पद्धतीने तर बघू शकता पर्याय ए जर आपण या ठिकाणी घेतला 23/35 मी या ठिकाणी लिहून घेतलं 23/35. आता आपल्याला प्रश्नानुसार सोडवायचं आहे बघा काय दिलेलं आहे बघा एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे. मग चेक करू शकता तुम्ही अंशापेक्षा छेद हे 12 ने मोठा आहे का. या ठिकाणी बघा 35 वजा आपण 23 करू 5 मधून 3 गेले 2 राहिले 3 मधून 2 गेले 1 राहिले. ठीक आहे. पहिला वाक्य या ठिकाणी सॅटिस्फाईड झाला 12 ने मोठा आहे. ठीक आहे. मग तुम्ही या ठिकाणी बाकीचे ऑप्शन जर चेक केले तर तुम्ही या ठिकाणी करेक्ट उत्तर लगेच बघू शकता 20/35 आहे यांचा फरक बघा 15चा येतोय ऑप्शन कॅन्सल. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता 38/25 यांची करा वजाबाकी किती 13 येतो हे पण कॅन्सल झालं.
त्याच्यानंतर 37/28 आहे. 37 मधून 28 वजा करा. किती येतो? 17 वजा 8 गेले 9 चा 1 म्हणजे 09. हे पण कॅन्सल झाला. म्हणजे पर्याय एकच तुमच्या या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाला सेकंदात सोडवायचा होता. आता इथून पुढे सोडवण्याची आवश्यकता पण नव्हती मित्रांनो. ठीक आहे. कारण आपल्याला पहिल्या वाक्यामध्येच उत्तर पाहायला मिळतो की एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे. बरोबर की नाही? हे आहे अंश आणि हा जो खाली दिलेला आहे तो छेद आहे. मग छेद हा अंशापेक्षा 12 ने मोठा तर आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणून पर्यायी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. आता पुढे जर सोडवायचं झालं तर तुम्ही बघू शकता त्याच्या अंशातून 2 वजा करा. मग अंशातून 2 वजा केले आपण. त्याच्यानंतर पुढे बघा वाक्यामध्ये काय दिलेलं आहे, तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की छेदात 7 मिळवून म्हणजे छेदामध्ये आपल्याला 7 मिळवायचं आहे. ठीक आहे. छेदात 7 मिळून तयार झालेला अपूर्णांक म्हणजे या ठिकाणी काय अपूर्णांक तयार होईल? 23 मधून 2 वजा केले मित्रांनो 21 राहतील. त्याच्यानंतर 35 अधिक 7 केले तर किती येतील? तर 42 येतील मित्रांनो. ठीक आहे. मग आता 21/42 आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. तर हे जे अपूर्णांक आहे 1/2 शी सममूल्य आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी या दोन्ही संख्येला समान संख्येने भाग देता येतो. मग 21 1 21, 21 2 42 म्हणजे 1/2 मिळाले. 1/2 पाहिजे होतं मिळालं. ठीक आहे. मग तो अपूर्णांक कोणता? तर पर्यायीच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे सोडवलं तरी आपल्याला उत्तर मिळतोय आणि तुम्ही जर ऑप्शन व्हेरीफाय केलं तरी उत्तर मिळतोय. अशा पद्धतीने आपल्याला सेकंदामध्ये उत्तर काढता येतो मित्रांनो. क्लिअर झालं? ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मग काय विचारलेलं आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय बघा. प्रश्न काय आहे? तर या ठिकाणी पितळ या संमिश्रांमध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 असते. तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. आता हा पण प्रश्न खूप इझी आहे. बघा काही सेकंदात आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. कशा पद्धतीने बघा. पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण दिलेलं आहे 13:7. मग सुरुवातीला तांबे दिलेलं आहे, तांबे लिहिलं. त्याच्यानंतर मित्रांनो जस्त दिलेलं आहे, जस्त लिहून घेतले. ठीक आहे. आता त्यांचे प्रमाण दिलेलं आहे, खाली लिहून घेऊ. 13:7. 13 हे तांबेचं असणार आहे, जस्तचं 7 असणार आहे. ठीक आहे. आता पुढे काय करायचं आहे बघा. या ठिकाणी आपल्याला या दोघांची करायची बेरीज. तेव्हा आपल्याला पितळ याचं संमिश्रण दिलेलं आहे, बरोबर की नाही? मग संमिश्रण दिलेलं आहे, दोघांची केली बेरीज किती येईल? 13 अधिक 7 केले तर 20 येणार. बरोबर. मग या 20 ने मित्रांनो या ठिकाणी 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्तचा प्रमाण विचारले. बरोबर. मग आपण दोघांचे या ठिकाणी गुणोत्तराची बेरीज केली आणि पितळेचा जो वजन दिलेला आहे 700 ग्राम, या 700 ला 20 ने आपल्याला भाग द्यायचा आहे. ठीक आहे. मग आता भागाकार करा बघा. हा 0 कॅन्सल. 70 ची अर्धी केली तर मित्रांनो 35 मिळते आपल्याला. बरोबर. 35 ग्राम मिळते. आता या 35 ने काय विचारले आपल्याला? जस्तचं प्रमाण विचारले. मग तुम्ही सरळ या 35 ने या जस्तच्या प्रमाणाला गुणायचं आहे. मग आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळून जातोय. बरोबर. मग 7 गुणिले 5 7 5 35 5 हातचाले 3 7 त्रिक 21 21 आणि 3 किती येईल मित्रांनो? 45 म्हणजे 245 ग्रॅम या ठिकाणी कशाचं प्रमाण आहे? तर जस्तचा प्रमाण आहे. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाला सोडवायचं होतं. 245 ग्रॅम आपल्याला या ठिकाणी जस्त मिळालेला आहे. क्लिअर झालं? तर समजून घ्या की पितळ हे या ठिकाणी संमिश्र आहे. पितळ कशापासून तयार झालंय? तर तांबे आणि जस्त पासून तयार झालेला आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला प्रमाण दिलेलं आहे दोघांचा की 13 प्रमाणामध्ये तांबे आहे पितळात आणि 7 प्रमाणामध्ये जस्त आहे. हे दोघे मिळून एक पितळाचं संमिश्र तयार झालंय. म्हणून आपण या ठिकाणी 13 अधिक 7 घेतले. कारण यांची केली बेरीज म्हणजे संमिश्र तयार झालंय एकूण पितळाचं. बरोबर. मग एकूण पितळाचं संमिश्र मिळालंय 20 आणि आपल्याला 700 ग्राम हे पितळाचं वजन दिलेलं आहे. मग या 700 ग्रामाला आपण 20 ने भाग देणार. भाग दिलं मित्रांनो आले 35 ग्रॅम. मग हे 35 ग्रॅम तुम्ही या ठिकाणी विचारलेलं आहे जस्त. मग जस्तला गुणू शकता. तांबे जर विचारलं असतं तर तुम्ही तांबेला गुणलं असतं. त्याच्या प्रमाणासोबत 35 गुणिले 13 केलं असतं. बरोबर. मग या ठिकाणी 7 गुणिले 35 केलं तेव्हा 245 ग्रॅम हे आपल्याला कशाचं मिळालेलं आहे? जस्तचं प्रमाण मिळालेलं आहे. बरोबर की नाही? मग आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो 245 ग्रॅम. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपल्याला सोडवायचा होता. क्लिअर झालं? चला पुढचा प्रश्न बघूया मग काय दिलेला आहे. बघा नंतरचा प्रश्न आपल्याला ब्लड रिलेशन वरचा दिलेला आहे. काय आहे बघा.
चित्रातील महिलेकडे बोट दाखवून राजेश म्हणाला, ती माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे, तर ती महिला राजेशची कोण आहे? सोपा प्रश्न आहे, लॉजिकली सोडवू शकतो आपण या प्रश्नाला. बघा काय करायचं आहे सुरुवातीला. तर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे चित्रातील महिलेकडे. मग तुम्ही या ठिकाणी चित्रातील महिला लिहू शकता. हे बघा मी इथं महिला लिहिलं, बरोबर. चित्रातील महिलेकडे बोट दाखवून राजेश म्हणाला. कोण म्हणाला? राजेश. मग राजेश या ठिकाणी लिहा. राजेश हा चित्रातील महिलेकडे बोट दाखवून म्हणाला, बरोबर. आता बघा पुढे काय करायचं आहे. ती माझ्या आजोबांच्या, म्हणजे माझा आजोबा या ठिकाणी आलं. आजोबा वरच्या दिशेने आलं, ठीक आहे. आजोबा. मग आजोबा कधी येईल? तर राजेशचा वडील या ठिकाणी लिहावं लागेल, बरोबर. राजेशचा वडील. मग या ठिकाणी राजेशचा वडील लिहिलं. मग वडिलांचा वडील म्हणजेच राजेशचा कोण येईल? आजोबा, बरोबर. मग राजेश या महिलेकडे बोट दाखवून म्हणाला की ती माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाची, म्हणजे या राजेशच्या आजोबाचा एकुलता एक मुलगा म्हणजे राजेशचा कोण आहे? वडील आहे, बरोबर आहे. मग एकुलत्या एक मुलाची कोण आहे? मुलगी आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर आपल्याला बघा ही जी महिला आहे, राजेशने त्या महिलेकडे बोट करून दाखवलं होतं, ती महिला या राजेशची कोण आहे असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न केलेला आहे मित्रांनो. मग वडिलांची ती महिला कोण असेल? तर मुलगी असेल. या ठिकाणी आपल्याला त्याचा रिलेशन पाहायला मिळतोय मुलीचा. मग राजेश आणि त्या महिलेचा रिलेशन आपल्याला या ठिकाणी करेक्ट काढता येतो. बघा आता हे राजेशचे वडील आहे, त्याचा आजोबाचा एकुलता एक मुलगा आहे. मग ती महिला त्या वडिलाची मुलगी आहे. तर मग या ठिकाणी राजेशचं त्या महिलेशी रिलेशन काय असेल मित्रांनो? तर बहिणीचंच असणार आहे की नाही? बरोबर. काय रिलेशन असेल? बहिणीचं असेल. मग पर्याय बी मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, लॉजिकली सोडवलं तर करेक्ट उत्तर आपल्याला या ठिकाणी काढता येतो मित्रांनो, ठीक आहे. मांडणी व्यवस्थित करावा लागतो. ओके, याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. परीक्षेला काय विचारलं होतं बघा. या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतोय आपल्याला की 2 अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ दिलेल्या संख्या यांची बेरीज 66 आहे, तर दिलेली संख्या कोणती? प्रश्न नीट समजून घ्या, सेकंदात उत्तर काढू शकतो, बरोबर. आता बघा या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवायचं आहे. तर सुरुवातीला बघा 2 अंकी संख्येतील, म्हणजे ती जी संख्या आहे ती 2 अंकीच असणार आहे, बरोबर की नाही. मग तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, दशक स्थान आणि एकक स्थान हे कसे ओळखायचे, बरोबर की नाही. मग दशक स्थान आणि एकक स्थान यांच्या अंकाच्या दुप्पट आहे. मग तुम्ही डायरेक्ट पर्यायावरून ओळखू शकता की नाही, बरोबर. तुम्ही सेकंदात उत्तर काढू शकता पर्यायावरून. मग ते कशा पद्धतीने बघा. या ठिकाणी हा जो 8 आहे हा एकक स्थानचा असेल आणि हा 4 दशक स्थानचा असेल. हा 5 एकक स्थानचा, 4 दशक स्थानचा, हा 2 एकक स्थान, 4 दशक स्थान, एकक स्थान, दशक स्थान. चारही ऑप्शन पडताळा करा. ओके, चारही ऑप्शन बघा. मग आपल्याला या वाक्यामध्ये दिलेला आहे 2 अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा, म्हणजे दशक स्थानचा जो अंक आहे हा एकक स्थानच्या अंकाच्या काय आहे? दुप्पट आहे. लक्षात ठेवा, एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे, म्हणजे आपण पर्याय सी या ठिकाणी घेऊ शकतो. बघा मी जर पर्याय सी 42 घेतले, बरोबर की नाही. आता हे एकक स्थानचा अंक 2 आहे, दशक स्थानचा अंक 4 आहे. मग दशक स्थानचा अंक जो आहे हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे की नाही? एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट दशक स्थान आहे की नाही? आहे, बरोबर. दुप्पट आहे. एक कंडिशन सॅटिस्फाईड झाली म्हणजे तुम्ही डायरेक्ट पर्याय सी उत्तर देऊ शकता. पुढे बघायची पण आवश्यकता नाही, बरोबर आहे. ठीक आहे, आपण पुढे सोडू. आता अंकाची अदलाबदल करून, मग ठीक आहे, आता 42 आपण घेतले, याच्या अंकाची अदलाबदल करू. मग आता अंकाची आपण अदलाबदल करू, किती होईल? 24 होईल, बरोबर. अंकाची जर आपण अदलाबदल केली तर आपल्याला 24 मिळतील, म्हणजे 2 हे आधी घेतलंय, 4 नंतर घेतली. अंकाची अदलाबदल. मग अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या ही मूळ दिलेल्या संख्या यांची बेरीज 66 आहे. मग यांची बेरीज 66 आली पाहिजे. या दोघांची बेरीज 66 आली पाहिजे. करून बघा. 2 अधिक 4 6, 4 अधिक 2 6, 66 बेरीज पण मिळाली. म्हणजे आपण जो निवडलेला पर्याय आहे 42 हे या ठिकाणी करेक्ट होतोय, बरोबर. कसे करेक्ट होत आहे? कारण दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. मग आपण कशावरून घेतलंय? पर्यायावरून. हे बघा, एकक स्थानचा अंक दशक स्थानच्या अंकाचा दुप्पट होत आहे का? निमपट होत आहे. म्हणून हे ऑप्शन आपण घेऊ शकत नाही, बरोबर. त्याच्यानंतर याचा याच्याशी काही संबंध नाही. दुप्पट तर या ठिकाणी दिसतच नाही आपल्याला, म्हणून पर्याय बी पण घेऊ शकत नाही. आता या ठिकाणी 4 4 आहे, हे तर एकच पट असणार. एकक स्थानचा अंक दशक स्थानचा दुप्पट आहे.
आहे का? नाही. एक पट आहे. म्हणून हे पण ऑप्शन घेऊ शकत नाही, हे पण नाही, हे पण नाही. मग उरलं आपल्याकडे पर्याय सीच. ते ऑप्शन घेतले आपण पर्याय प्रश्नानुसार सोडून बघितले तर बेरीज 66च आली. म्हणून पर्याय सी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. बघा किती सेकंद लागतोय. ठीक आहे. अशा पद्धतीने लॉजिकली प्रश्नाची उत्तरं आपल्याला काढता येतात मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला जर दररोज मित्रांनो अशाच पद्धतीने शॉर्ट ट्रिक्सनुसार जर शिकायचे असतील तर मित्रांनो आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये सखोल विश्लेषणासह सोबतच शॉर्ट ट्रिक्सनुसार या ठिकाणी शिकता येणार आहेत. दररोज दुपारी 3 वाजता आपण आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत असतो मित्रांनो. तुम्ही बघितलं असेल आपल्या या चॅनलवरती स्पर्धा परीक्षेशिवाय इतर कंटेंट आपल्याला पाहायला मिळतच नाहीत. ओके. मग ते स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड कोणताही सब्जेक्ट असो जसे की मराठी व्याकरण असेल, त्याच्यानंतर जी असेल, त्याच्यानंतर GS असेल, त्याच्यानंतर मित्रांनो अंकगणित आणि बुद्धिमत्ता असेल, एवढेच याच सब्जेक्टवरती तुम्हाला आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज पाहायला मिळतात. ठीक आहे. मग दररोज जर तुम्हाला अशाच पद्धतीने फ्री ऑफ कॉस्ट शिकायला मिळत असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला काय हरकत आहे. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये मी या ठिकाणी शिकवणार आहे. ठीक आहे. आणि सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही या टेलिग्राम ग्रुपमध्ये PDF डाउनलोड करू शकता, क्लासेसची PDF डाउनलोड करू शकता. सोबतच स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड जे अपडेट आहे ते आपण या ठिकाणी टाकत असतो. मित्रांनो आपल्या क्लासेसची लिंक सुद्धा आपल्या या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी आपल्या या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. ठीक आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूया. काय विचारलं होतं आपल्याला परीक्षेला ते या ठिकाणी बघायचं आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. बघा प्रश्न असा आहे, जर एका सांकेतिक भाषेत चेअर हा शब्द EJCKT असा लिहिला जातो आणि टेबल हा शब्द VCDNG असा लिहिला जातो तर मोबाईल हा शब्द त्याच भाषेत कसा लिहिला जाईल असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला होता. मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नाला सोडवत असताना जर तुम्हाला याचा रिलेशन याच्याशी जर मिळालं तर पुढचं बघायची पण आवश्यकता नाही. तुम्ही डायरेक्ट आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. मग ते कशा पद्धतीने बघा. सुरुवातीला चेअर दिलेला आहे, याला लिहून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी मी उभ्या मांडणीमध्ये लिहून घेतोय CHAI आणि R. ओके. बघा याचा रिलेशन या ठिकाणी कशा पद्धतीने निघतो ते बघू शकता तुम्ही. बघा अशा पद्धतीने मांडणी करायची आहे. तुम्ही करेक्ट उत्तर काढू शकता. ठीक आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला EJCKT दिलेला आहे. मग तुम्ही लिहू शकता EJCK आणि T. ठीक आहे. मग हे आले कसे? बरोबर की नाही? असा प्रश्न आपल्याला पडलाच असेल. हे आले कसे? तर बघा C त्याच्यानंतर एक शब्द सोडा तुम्ही D. एक शब्द या ठिकाणी लिहून घ्या CDE मिळालं. ओके. त्याच्यानंतर HIJ मिळालं. A च्या नंतर B C मिळालं. I च्या नंतर J K मिळालं. R च्या नंतर ST म्हणजे एक शब्द सोडून आपल्याला समोरचा शब्द मिळालेला आहे किंवा अक्षर मिळालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर. आता याच्यानंतर आपल्याला मोबाईल जो शब्द दिलेला आहे ते कशा पद्धतीने मिळेल मग? तर सुरुवातीला जशी मांडणी आपण या ठिकाणी केली त्याच पद्धतीने मांडणी करायची. मग मोबाईल लिहून घेऊ आपण MOBIL आणि E. ठीक आहे. सेम पद्धतीने या ठिकाणी लिहून घेतले. आता याच्यानंतर आपल्याला त्याचा रिलेशन ओळखायचा आहे. याच्या समोरचा शब्द ओळखायचा आहे किंवा अक्षर ओळखायचं आहे. मग ते कसे ओळखणार बघा. आता सुरुवातीला या ठिकाणी काय करायचं आहे बघा. M नंतर एक अक्षर सोडून समोरचा अक्षर लिहायचा आहे. बरोबर. MNO येणार. त्याच्यानंतर OPQ येणार. BCD येईल. IJK येणार. LMN येईल आणि EFG येईल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काय मिळालेलं आहे मित्रांनो तर OQDKNG. बरोबर. म्हणजे ते या ठिकाणी पर्याय D मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय OQDKNG. बघा अशा पद्धतीने याला सोडवायचा होता. सरळ एक अक्षर सोडा आणि समोरचा अक्षर लिहायचं होतं आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला करेक्ट उत्तर पाहायला मिळालेलं आहे पर्याय D मध्ये. क्लिअर झालं. सोपा प्रश्न होतं. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे. बघा काय विचारलं होतं आपल्याला. अशाच पद्धतीचे प्रश्न परीक्षेला येत आहेत मित्रांनो. बघा आता या ठिकाणी प्रश्न काय केलेला आहे
एका नाट्यगृहावर नाटकाची 200 रुपये दराची व 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या 100 रुपयाच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली होती. दोन्ही प्रकारच्या तिकिटे विक्रीतून नाट्यगृहाला 37,000 रुपये मिळाले. तर 100 रुपयांची किती तिकिटे विकली गेली? प्रश्न मोठा वाटत असेल मित्रांनो, परंतु बघा याचं सोल्युशन किती शॉर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघा, सुरुवातीला समजून घ्या की 200 रुपये दराची आणि 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. मग मी या ठिकाणी लिहून घेतलंय 100 रुपयाची तिकीट आणि त्याच्यानंतर 200 रुपयाची तिकीट. ओके. मग पुढे 200 रुपये दराची तिकिटाची संख्या हे 100 रुपयाच्या तिकिटेच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली होती. म्हणजे 200 रुपयाची जी तिकिटाची संख्या आहे 100 रुपयाच्या तिकिटाच्या संख्येपेक्षा 20% जास्त खपली होती. म्हणजे 200 रुपयाची तिकिटे 100 रुपयापेक्षा जास्त विकल्या गेली असं म्हणू शकतो आपण. क्लिअर झालं? आता बघा, या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे की दोन्ही प्रकारच्या तिकिटे विक्रीतून नाट्यगृहाला 37,000 रुपये मिळाले. म्हणजे एकूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 37,000 रुपये. मग तुम्ही 200 रुपये आणि 100 रुपये तिकिटाची तुम्ही बेरीज करू शकता. किती मिळाले मित्रांनो? 300 रुपये मिळाले. ठीक आहे. आता पुढे बघा काय करायचं आहे, शॉर्टनुसार सोडवायचं आपल्याला. मग बघा, 20 तिकिटे जास्त खपली ते कोणत्या दराच्या रुपयाची? तर 200 रुपये दराच्या रुपयाची विकल्या गेली. मग या ठिकाणी तुम्ही 200ला 2 ने गुणा, किती मिळतील तुम्हाला? 4,000 रुपये हे जास्त असतील 100 रुपयाच्या तिकिटापेक्षा. बरोबर? मग तुम्ही या ठिकाणी काय करायचं, तर या 37,000 मधून 4,000 रुपये वजा करायचे. 37,000 मधून जर आपण 4,000 वजा केले तर किती मिळतात? बघा, 0 0 0 3 आणि 3 33,000 रुपये मिळतात. ठीक आहे. मग हे 33,000 मध्ये 100 रुपये आणि 200 रुपये हे सारख्या प्रमाणात असतील. बरोबर? मग आता पुढे काय करायचं बघा, या 33,000ला 300 ने भाग द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला 100 रुपयाची किती तिकिटे विकली ते मिळणार आहेत. ठीक आहे. मग बघा, 33,000 भागिले 300 करणार आपण. ओके. आता करूया भागाकाराची प्रोसिजर. बघा, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. आता बघा, 3 ने 330ला भाग देऊ. 3 1 3 3 1 3 परत 3 1 3 3 1 3 उरलेला 0 कॅन्सल करून इथे लिहिले. म्हणजे किती नोटा विकल्या गेल्या? तर मित्रांनो 110 हे 100 रुपयाच्या तिकिटे विकली गेली. 110 पर्याय सी मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं होतं. सेकंदात आपल्याला या ठिकाणी उत्तर काढता येतो जर आपल्याला प्रश्न समजला तर. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न काय विचारलं होतं बघा, सोपं प्रश्न होतं. प्रश्न असा होता मित्रांनो की खालील संख्या मालिका पूर्ण करा. आता ही संख्या मालिका पूर्ण कशी करणार? तर बघा, या ठिकाणी दिलेलं आहे 2 10 30 68. मग याच्यामध्ये काय लॉजिक लागेल? ओके. आता याच्यामध्ये लॉजिक काय लागलेलं आहे बघू शकता तुम्ही. तर मी या ठिकाणी जर ही संख्या मालिका अशा पद्धतीने लिहून घेतली, 2 10 30 आणि 68, याच्यामध्ये काय लॉजिक लागलेलं आहे ते आपल्याला लक्षात येईल बघा मित्रांनो. ठीक आहे. बघा, अशा पद्धतीने जर आपण लिहून घेतले तर आता याच्यानंतर बघा काय करायचं आहे. मग हे 2 कसे मिळाले? तर बघू शकता तुम्ही, जर मी या ठिकाणी 1 चा घन केला आणि परत 1 मिळवले तर मला 2 मिळतात. 1 चा घन 1 आणि हा 1 अधिक 1 केले तर मित्रांनो 2 येते. त्याच्यानंतर तुम्ही 2 चा घन करा, संख्या मालिका ही कंटिन्यू करा. ठीक आहे. मग तुम्ही या ठिकाणी 2 चा घन केलंय अधिक 2च मिळवले. 2 चा घन मित्रांनो 8, त्याच्यामध्ये 2 मिळवले तर किती मिळाले? 10. बघा, समोरचा अंक मिळाला. त्याच्यानंतर परत तुम्हाला काय करायचं आहे, 3 चा घन करायचा आहे. 3 चा घन, त्याच्यामध्ये 3 परत मिळवा. 3 चा घन 27 अधिक 3 केले तर मित्रांनो 30 मिळतील. बघा, 30 मिळाले आपल्याला. त्याच्यानंतर परत या ठिकाणी 4 चा घन करायचा आहे आणि त्याच्यामध्ये परत 4 मिळवायचा आहे. 4 चा घन किती येईल? 64 आणि त्याच्यामध्ये 4 मिळवले तर किती? 68. बघा, 68 मिळाले. आता याच्या समोरचा अंक आपल्याला इझिली काढता येतो. मग ते कसे काढणार? 5 चा घन करायचा आणि त्याच्यामध्ये 5 मिळवायचे. 5 चा घन किती? 125 आणि त्याच्यामध्ये 5 मिळवले तर किती मिळतील? 130. मिळाला समोरचा अंक. किती आलं? 130. 130 मिळालं. पर्याय बघा, ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी या लॉजिकली सोडवायचं होतं हा प्रश्न. म्हणजे सरळ काय करायचं होतं मित्रांनो, चा घन अधिक n हेच प्लस करायची होती. म्हणजे ज्याचा घन करत आहेत तेच मिळवायचा. बरोबर की नाही? 1 चा घन अधिक 1 2 येते. 2 चा घन म्हणजे 8, त्याच्यामध्ये 2च मिळवायचे, 10 मिळते. ठीक आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं होतं. हे आपल्याला या ठिकाणी संख्या मालिका पूर्ण करा याच्यावरती प्रश्न विचारला होता. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. तर आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न असा आहे की राजूने एक सायकल 8% नफ्याने अमितला विकली.
अमितने 54 रुपये खर्च करून ती दुरुस्त करून घेतली. ती सायकल त्याने निखिलला 1134 रुपयांना विकली. तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही, तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती, असा प्रश्न आपल्याला केलेला आहे. बघा, प्रश्न मोठा वाटत असेल मित्रांनो, या प्रश्नाला तुम्ही शॉर्ट ट्रिक्सनुसार सेकंदात सोडू शकता. बघा, समजून घेऊया सुरुवातीला प्रश्न, की राजूने एक सायकल 8% नफ्याने अमितला विकली आणि अमितने 54 रुपये खर्च करून ती दुरुस्त करून घेतली. 54 रुपये खर्च करून जर ती दुरुस्त केली असेल, तर राजूला ती किती रुपयाला ती सायकल विकावी लागली, तर तुम्ही बघा या ठिकाणी 1134 रुपयांना विकली दिलेला आहे. मग 1134 मधून 54 वजा करा, तुम्हाला विक्री किंमत मिळते मित्रांनो. ठीक आहे, मग 1134 मधून आपण 54 रुपये वजा करू. ठीक आहे, म्हणजे विक्री किंमत मिळते 4 वजा 4 शून्य, 3 वजा 5 होणार नाही, 13 मधून 5 गेले मित्रांनो, 8 शिल्लक राहतील. त्याच्यानंतर या ठिकाणी 1 वजा 1 शून्य, 1 जशाला तशी 1080 रुपये आपल्याला मिळाली विक्री किंमत. ठीक आहे, मग आता पुढे काय करायचं आहे बघा, या ठिकाणी काय करायची होती, तर बघू शकता तुम्ही 8% नफ्याने राजूने विकली, म्हणजे या ठिकाणी 8% नफा म्हणजे 100 वर किती, 8 जास्त म्हणजे 108% झाली. मग 108% नफा घेऊन विकली म्हणजे 1080 रुपयाला ती विक्री किंमत मिळाली आपल्याला. विचारले मित्रांनो खरेदी किंमत, मग खरेदी किंमत कधीही किती घेत असतो आपण, 100% घेत असतो. मग 100% बरोबर किती, प्रश्नचिन्ह आलंय. आता या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा होता, तर 100 गुणिले किती येईल, 1080, आणि त्याच्यानंतर भागाकारामध्ये येईल मित्रांनो 108. बरोबर, मग या ठिकाणी आपण भागाकारामध्ये लिहिणार 108, म्हणजे 108चा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत. आता आपल्याला करायची भागाकाराची क्रिया, डायरेक्ट उत्तर मिळते. बघा, 108ने या 108ला भाग दिला तर 1 वेळा जातील, हा शून्य जशाला तशी इथे लिहा. 10 गुणिले 100 म्हणजे किती येईल, 1000 रुपये. हे या ठिकाणी आपल्याला मिळाली खरेदी किंमत. बघा, अशा पद्धतीने या प्रश्नाला आपल्याला सोडवायचा होता. 1000 रुपये पर्याय डी मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं, प्रश्न मोठा वाटत असेल, परंतु किती शॉर्टमध्ये आपण याला सोडवू शकतो. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने याला सोडवायचा होता. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, काय विचारलं होतं, तर बघू शकता स्क्रीनवरती दिसते आपल्याला. एक एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात 180 धावा काढल्या, दुसऱ्या सामन्यात 257 धावा काढल्या, तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या, तर त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी 230 होईल. आता बघा, या ठिकाणी या प्रश्नाला सोडवायचं कशा पद्धतीने, बघा, सुरुवातीला काय करायचं मित्रांनो, एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात 180 धावा काढल्या आणि दुसऱ्या सामन्यात किती काढल्या, 257 धावा काढल्या. ठीक आहे, तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या, तर त्याची धावाची सरासरी 230 होईल. बरोबर की नाही. मग 3 सामन्यातील जर धावा आपल्याला काढायची असतील, तर सरळ या सरासरीला 3 ने गुणावं लागेल. बरोबर, मग मी या ठिकाणी 3 गुणिले 230 घेतले, यांचा गुणाकार केलं तेव्हा 690 मला गुणाकार मिळाले, म्हणजे 690 धावा हे त्याच्या 3 डावातील धावाची संख्या आहे. बरोबर आहे, 3 डावात 690 धावा काढल्या. बरोबर, मग त्या 3 डावापैकी 2 डावाची धावा आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी ऑलरेडी. मग त्या दोघांची बेरीज करा, 180 आणि 257. मग मी या ठिकाणी लिहिलं 180 अधिक 257, यांची बेरीज केली मित्रांनो, तर मिळाली मला 437. बरोबर, मग 3 डावातील धावाची संख्येतून जर आपण 2 डावातील धावांची संख्या जर वजा केली, किंवा 2 डावातील धावांची वजाबाकी केली 3 डावाच्या धावातून, तर आपल्याला तिसऱ्या डावातील किंवा तिसऱ्या सामन्यातील धावा आपल्याला मिळतात. मग करा वजाबाकी, 690 मधून 437 वजा केली तर 253 मिळाली आपल्याला या ठिकाणी वजाबाकी, म्हणजे 253 धावा हे तिसऱ्या डावातील किंवा तिसऱ्या सामन्यातील धावा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. सोपा प्रश्न होतं, पर्याय ए मध्ये आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर मिळतो. ठीक आहे, अशाच पद्धतीने याला सोडवायचा होता. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, काय विचारलं होतं परीक्षेला, तर बघू शकता, एका रांगेत अमोलचा क्रमांक पुढून 12वा आणि मागून 18वा आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत. मित्रांनो, सोपा प्रश्न होता. या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत कशी आहे, तर पुढून आहे 12वा, मग या ठिकाणी 12वा लिहिलं, आणि मागून आहे 18वा, मग या ठिकाणी लिहिलं 18वा. या दोघांची करायची मित्रांनो बेरीज, मग आपल्याला एकूण संख्या मिळते. ओके, 12 अधिक 18 जर केले तर मित्रांनो 30 मिळते. परंतु याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे अमोल नावाचा हा जो व्यक्ती आहे, हा पुढून पण मोजला गेला आणि मागून पण मोजला गेला, त्यामुळे त्याला एक वेळा काय करायचं आहे, वजा करायचं आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 29 मिळेल. म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण किती मुले आहेत, तर मित्रांनो त्या रांगेमध्ये एकूण
29 मुले आहेत अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाला सोडवता येतो. आपल्याला विचारले एकूण किती मुले, तर 29 मुले आहेत. हे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पर्याय बी मध्ये. कारण आपल्याला क्रमांक दिलेला आहे समोरून, म्हणजे पुढून आपल्याला क्रमांक दिलेला आहे, त्याच्यानंतर मागून पण क्रमांक दिलेला आहे. मग आपण या ठिकाणी काय केलं, या दोन्ही क्रमांकाची केली बेरीज, मिळाली मित्रांनो आपल्याला 30. मग यामध्ये बघा, समोरून पण अमोल हा मोजल्या गेले, मागून पण अमोल हा मोजल्या गेले, म्हणून आपण काय केलं, त्या दोनपैकी एकाची केली वजाबाकी, मिळाली आपल्याला 29. मग हे 29 काय आहे, तर एकूण मुलांची संख्या मिळाली आपल्याला 29. अशा पद्धतीने प्रश्नाचे उत्तर आपल्याला काढता येते. मित्रांनो, किती प्रश्नांचे उत्तर आपल्याला या ठिकाणी देता आले ते कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती शिकायचे असतील, तर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला GK GS वरचे व्हिडिओज पाहायला मिळतात, सोबतच मराठी व्याकरणावरील व्हिडिओज पाहायला मिळतात. मित्रांनो, सोबतच आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयाची तयारी या ठिकाणी करत असतो. त्यासाठी आपल्या या चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, भेटूया दररोज अशाच पद्धतीचे प्रश्न घेऊन. भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.